सरकारी कार्यालय, शासकीय सिक्के आणि त्याच व्यवस्थेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उभा करणारा धक्कादायक प्रकार बुलढाणा जिल्ह्यात समोर आला आहे. जळगाव जामोद येथे जमिनीच्या व्यवहारात कथितरित्या शासकीय कागदपत्रांमध्ये फेरफार करून तब्बल 5,70,000 रुपयाची फसवणूक झाल्याचा आरोप समोर आला असून या प्रकरणात सहाय्यक दुय्यम निबंधकासह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी मनीष कुमार भिक्षण गांधी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नगर परिषद क्षेत्रातील शीट क्रमांक 15C प्लॉट क्रमांक 56E जमीन आरोपीकडून विक्रीसाठी दाखवण्यात आली होती. मात्र ही जमीन ब वर्ग प्रकरणातील असल्यामुळे तिच्या खरेदी विक्रीसाठी शासनाची पूर्वपरवानगी आवश्यक होती. याच कारणामुळे फिर्यादीने आरोपींना चेकद्वारे 5,70,000 रुपये अदा करून सौदा चिठ्ठी केली होती. दरम्यान शासकीय परवानगी प्रक्रिया असतानाच कथितरित्या मोठा डाव रचण्यात आल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार जमिनीच्या आखीव पत्रिकेमध्ये संगणकीय फेरफार करून ब वर्ग जमिनीचा अ वर्ग धारणाधिकारात रूपांतर करण्यात आले आणि त्यानंतर संबंधित मालमत्तेचे खरेदी खत दुसऱ्याच्या नावावर नोंदवण्यात आले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या व्यवहारात सहाय्यक दुय्यम निबंधक सुनील पंढरीत चव्हाण यांचे नाव समोर आले आहे. नोंदणी प्रक्रियेदरम्यान आवश्यक कायदेशीर पडताळणी झाली का, कागदपत्राची सत्यता तपासली गेली का, असे अनेक गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत. या प्रकरणात भारतीय दंड संहिता कलम 420, 468, 471 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे. कलम 420 फसवणूक करून आर्थिक लाभ मिळवणे, कलम 468 फसवणुकीसाठी बनावट कागदपत्र तयार करणे, कलम 471 बनावट कागदपत्राचा खरा वापर करणे, सामूहिक संगनमते गुन्हा करणे, कलम 34. या प्रकरणी आरोपी मोहम्मद हबीब मोहम्मद मुसा, मोहम्मद शरीफ मोहम्मद मुसा, मोहम्मद मुश्ताक भाईजान, रियाज मुश्ताक, मोहम्मद साबिर, अब्दुल हबीब आणि सहाय्यक दुय्यम निबंधक सुनील चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू असून पुढील चौकशीत आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारी यंत्रणेवर विश्वास ठेवणाऱ्या सामान्य नागरिकांसाठी ही घटना अत्यंत गंभीर मानली जात आहे. कारण ज्या कार्यालयावर मालमत्ता नोंदणीची जबाबदारी असते त्याच व्यवस्थेवर गैरप्रकार झाल्याचा आरोप आता चर्चेचा विषय ठरत आहे. या प्रकरणात पुढे काय कारवाई होणार, आणखी कोणाची नावे समोर येणार आणि प्रशासन यावर काय भूमिका घेणार हे पाहणं आता महत्त्वाचे ठरणार आहे.